शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हे पिनाकमणी डमरूधरा नागभूषणा मोहरा पार्वती परमेश्वर विष्णू डमरू हाती धरा विश्वाचा तू देव पोळा म्हणूनच देवा तुला तिसरा डोळा आघात लीला परमेश्वरा तुझे आणि हेच लीला चातुर्य वर्णन असताना कनकावती नरेश राजा कुलदीप याच्या मुखात शब्दही अपुरे पडतील अशा प्रकारचं हे लीला चातुर्य या विश्वाच्या ठिकाणी आज अभाद्यवाद आहे देवा करता करवी ते आपण आहात निमित्त मात्र आम्ही मानव आहोत या जगाच्या पाठीवर कुठे किंवा काय घडवावं हे सर्वस्व भगवंत आपल्या हाती आहे आम्ही तर तुमच्या हातील कटपुतली आहोत ज्या पद्धतीने या विश्वाच्या पटांगणावर आपण ज्या पद्धतीने आम्हाला ठेवणार किंवा हसवणार किंवा नाचवणार ही आपली इच्छा आहे कारण वृक्षाचं पानही आपल्या आज्ञेशिवाय ते पडू शकत नाही हीच परमेश्वर आपली लीला आहे आणि म्हणूनच हेच तुमचं तत्व मी आमच्या डोळ्यासमोर ठेवलं आणि आज जी तमाम जनतेची जबाबदारी म्हणून रत्नजडीत हे किरण माझ्या मस्तकी रोविण्यात आलं या रत्नजडीत आसनावर मी आरूढ झालोय त्या क्षणापासून त्या दिवसापासून ब्राह्मणांच्या साक्षीनं सप्त सिंधूंचं जल माझ्या मस्तकी शिकवण्यात आलं लाखांची जबाबदारी आम्ही पेरली लेखणी पुष्कळी लगावी राजसूत्र हाती घेतली आणि जनतेच्या हिताचं हे रक्षणाचं कंकण आम्ही आमच्या हाती घातलं आणि म्हणूनच जनतेचं रक्षण सदैव आमच्या व्हावं हीच आमची मनोकामना आहे आणि त्याबरोबर लाखांचा पोशिंदा म्हणून आज या आसनावर आम्ही आरूढ झालोय अर्थात माझ्या या सकल प्रजेला कुठल्याही गोष्टीची न्यूनता कमतरता भासता कामा नये याची सुद्धा आम्ही पूर्णपणे जबाबदारी घेतोय आणि म्हणूनच कर्तव्य दक्ष राजा या संस्थेला मी पात्र ठरतोय खरे पण भगवंत राज दरबाराच्या ठिकाणी आलोय काय आणि क्षणार्धात मधुर स्वरांच्या लहरी निर्माण झाल्या आणि याच लहरी आमच्या अंगाला स्पर्श करू लागल्या आणि आमचं मनही कसं तृप्त होऊ लागलं मन आमचा कृतकृतार्थ होऊ लागलं आहा गंगावतीच्या दरबाराच्या ठिकाणी कोण या मधुर स्वरांच्या लहरी मधुर स्वरांच्या लहरी मधुर स्वरांच्या लहरी Yeah.